सर्वप्रथम मी गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडळ म्हणजे संगत बागचा राजा या नावाने जो ओळखला जातोय, आज आम्ही 36 वर्ष मध्ये पदार्पण केले आणि 35 वर्ष पूर्ण केले। आणि यावेळेस आम्ही सर्व जे काय आमचे कार्यकर्ते आहेत, गणेश भक्त आहेत, यांची सूचना होती का यावेळेस आणि विशेष करून आमचे जे सुपुत्र आहे विराज पवार यांची सूचना होती का यावेळेस उज्जैन स्थित महाकाल मंदिर आपल्याकडे व्हावं आणि तेच गणेशाचा पूजन करून आम्ही ती सुरुवात केली। आणि आपण बघता आहात की आज आपल्या समोर उज्जैनचं मंदिर स्थित आम्ही पूर्ण केलेलं आहे। बरोबर तुम्ही चांगली गोष्ट बोललात की भिवंडी हे एक मँचेस्टर शहर आहे, कपड्याचं शहर आहे, इंडस्ट्रियल शहर आहे आणि या पूर्ण भिवंडीमध्ये म्हणजे देशभरामध्ये जेवढी लोक राहतात तेवढी लोक आमच्या भिवंडीमध्ये राहतात आणि आम्हाला त्याचा गर्व आहे। आणि सर्व लोक एकत्र येऊन हा उत्सव करतात आणि आम्ही बघतो आता गणेश जे आगमन चालू होतं याच्यामध्ये सर्व मिळून मिरवणुकीमध्ये सामील होऊन गणेशाचं आगमन झालं। तर सर्व आई आमचे भिवंडीचं वैशिष्ट्य आहे की सर्व एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा उत्सव करतात। भक्तांना हाच निरोप देईल की श्रींच्या चरणी, गणेशाच्या चरणी आपण दर्शनास यावे आणि महाकाल स्थित उज्जैनचं जे काही मंदिर आहे, महाकाल इथे स्वतः आहेत आणि त्यांचे पुत्र गणेश आहे। आपण गणेश उत्सव साजरा करतो आहोत। आज आम्ही आमच्या प्रथेप्रमाणे 9 कन्यांचं पूजन केलं, ज्यांना आम्ही आदिशक्तीचं स्वरूप मानतो। अशा 9 कन्यांचं पूजन करून आम्ही एक आमची मंडळाची प्रथा आहे की या सुरुवात करताना आम्ही कुठलाही VIP पॉलिटिशियन सेलिब्रिटी असं कोणालाही न बोलवता आमच्या जे काही 9 कन्या आहेत त्यांचं विधिवत पूजन करून आम्ही सुरुवात करतो आणि ती आज आम्ही सुरुवात केलेली आहे। पावसामुळे थोडासा व्यत्यय आलाय तरी गणेशा समर्थ आहे आणि नक्कीच येणारे जे काही दिवस आहेत ते चांगले जातील। सर्व भिवंडीकरांना जे काही आपल्या चॅनल मार्फत बघत आहात सर्व लोकांना मी विनंती करेन का गणेश दर्शनात जरूर यावं आणि आपण आपला बाप्पाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतील गणेश चरणी अशी मी प्रार्थना करतो। तुम्ही इकडे येतात, हा वर्ष तुम्हाला काय पाहायला मिळालं, आतापर्यंत काय काय वाद? दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे मी नेहमीच या पंडित नाना मित्र मंडळाच्या या सार्वजनिक गणेश उत्सवात आपली उपस्थिती दाखवतो। बघा, या मंडळाचं एक विशेष कौतुक करण्यासारखं आहे की ते दरवर्षी श्री महाशंकर भगवान जे आहेत त्यांचे वेगवेगळे बद्रीनाथ असो, केदारनाथ असो किंवा अनेक जे काही जे ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं कुठल्या ना कुठल्या मंदिराची स्थापना करून ते इथल्या भिवंडीकरांना तिकडचं जे दर्शन आहे ते इथे उपस्थित करून दाखवण्याचं त्यांचा एक मौन असतं की एक त्यांचं एक व्रत असतं ते पूर्ण करतात। आणि त्या माध्यमातून आम्हाला आज उज्जैनचे महाकालेश्वर जे श्री शंकर भगवान आहे आज त्यांचं पण दर्शन इथे आम्हाला मिळालेलं आहे, त्याचाच आम्हाला फार आनंद वाटतोय। आणि खरोखरच ते वाखाणण्याजोगं आहे की एवढी मोठी वास्तू उभा करणं ही फार मोठी म्हणजे विषयाची बाब आहे की ज्या माध्यमातून आज लाखो आमचे भिवंडीकर येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात। आपण इथे आज आलाय, खरं तर आपण जसं एंटर केलं असेल आपण बघितलं असेल, मला वाटतं आज 4था दिवस असेल आणि 3रा दिवस असेल आणि गर्दी आज सुरू झालेली आहे। तर हे क्रिएटर आपण जे म्हणतो ज्यांनी जग बनवलंय ते महाकालचं ते उज्जैनचं मंदिर आपण इथे केलेलं आहे आणि त्यांचा मुलगा म्हणजे श्री गणेश ज्यांनी त्यांचं सगळं हे केलेलं आहे आणि त्यांची लीला अपरंपार आहे, त्यांचं आपण इथे आज बघितलं। इथं उत्सव चालू आहे आणि 37वा वर्ष आपलं आहे। मी सगळे जेवढे गणेश भक्त असतील सगळ्यांना खूप खूप इथे शुभेच्छा देतो भक्त म्हणून। माझं नाव अस्मिती अनिल भंडारी, मी यावर्षी फर्स्ट टाइम आली बघायला। कसं वाटलं तुला? छान वाटलं। काय होतं, तू कुठं देखावा केलेला आहे? महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा केलेला आहे। तू महाकालेश्वरला गेली आहे? नाही। आज तुला कसं वाटलं? छान वाटलं, प्रसन्न वाटतो बघून। जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती
प्रकार जय